1549 क्रमांकाचा हा अभंग आहे. हा अभंग जर बारकाईने आपण ऐकला तर याच्यामध्ये एकच शब्द सातत्याने आलेला आहे आणि तो एक नाही, दोन नाही, 6 वेळेस आलेला आहे. एकच शब्द. का बरं नाथ महाराजांनी आम्हाला एकच शब्द वारंवार सांगितलेला आहे? धन्य तेची संत भक्त भागवत हृदयी अनंत नित्य ज्यांच्या, धन्य त्यांची भक्ती, धन्य त्यांचे ज्ञान, चित्ती समाधान सर्व काळ, धन्य ते वैराग्य, धन्य उपासना, जयाची वासना पांडुरंगी. हे काय जनार्दनी धन्यतेची संत, नित्य ज्यांचे हृदयी नारायण. 6 वेळेस धन्य 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 सांगितले. आणि ही धन्यता कोणाला दिलेली आहे? संतांना दिलेली आहे. आणि या अभंगाचा क्रमांकही खूप विचारपूर्वक दिलेला असणार नाथ महाराजांनी. 1549. 1000 मधला आधी एक महत्वाचा आहे. एक याचा अर्थ काय असणार? एक तत्व जाणण्यासाठी, एक तत्व जाणण्यासाठी आम्हाला पंचमहाभूतातून हा नरदेह मिळालेला आहे. कशासाठी मिळालेला आहे? एक तत्व जाणण्यासाठी. काय मिळालेला आहे? पंचमहाभूतातून नरदेह मिळालेला आहे. मग आता पुढे काय? तर या नरदेहाचा उपयोग मला करून घ्यायचा. तो कशासाठी? तर 4 साठी. 4 म्हणजे काय? 4 मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी पंचमहाभूतातून हा मिळालेला नरदेह आहे. त्याच्याने मला काय मिळणार? एक तत्वाचा शोध घेता येणार. 4 झालं. 1, 5, 4 झालं. आता पुढचा आकडा आहे 9. मग चौथी मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी मी काय करायचं? तर मी नवविधा भक्ती करायची. ही नवविधा भक्ती जर मला भावयुक्त अंतःकरणाने करता आली तर मला या पंचमहाभूतातून मिळालेल्या नरदेहाचे सार्थक करता येणार. म्हणजे मला एक तत्वाचा शोध घेता येणार. आणि म्हणून या नवविधा भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून या नरदेहाचा वापर करायचा. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सत्य आत्मनिवेदनं. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाण्यासाठी मला आधी पहिली भक्ती करायची आहे. कोणती भक्ती करायची आहे? श्रवण भक्ती करायची आहे. मग ही श्रवण भक्ती मी कशी करायची? अंगोपांगाने करायची. अंगोपांगाने म्हणजे कशी करायची? फक्त देहाने नाही श्रवण करायचं, मनाने सुद्धा श्रवण करायचं. आणि जेव्हा मी श्रवण करणार त्यावेळेस 3 अंगाने श्रवण होतं, 3 पद्धतीने श्रवण होतं. कसं होतं? एक आहे अंगश्रवण, दुसरं आहे अंगी श्रवण आणि तिसरं आहे अपाततः श्रवण. एक अंग, नंतर अंगी आणि नंतर अपाततः. अंग श्रवणामध्ये आम्हाला मनाला विकार जडलेले असतात. मन, कषाय आणि विक्षय या तिघांना बाजूला सोडून मला अंग श्रवण करायचं. दुसरं अंगी श्रवण. अंगी श्रवण म्हणजे कोणी? म्हणजे त्या शब्दांची आणि कानांची अशी एकरूपता झाली की त्या क्षणाला माझ्या मोहाचा क्षय झाला आणि मला मोक्ष प्राप्त झाला.
तुम्ही म्हणाला अशी उदाहरणं आहेत का, असं कुठं होत असतं का? हो, होत असतं. जेव्हा शुक महामुनींनी भागवत सांगितलं आणि श्रवण भक्ती केली परीक्षित राजांनी, तेव्हा परीक्षित राजाला त्याच 7 दिवसामध्ये मोहाचा क्षय झाला आणि मोक्ष प्राप्त झाला. ते अंगी श्रवण. तिसरं आपाततः श्रवण. आपाततः श्रवण म्हणजे इथून चाललो होतो, जाता जाता आवाज आला कीर्तनाचा, वाटलं 2 मिनिट थांबावं म्हणून तिथंच थांबलो आणि ऐकलं. ते आपाततः श्रवण. मनात नव्हतं पण घडलं. पण आपाततः श्रवणाने सुद्धा आमचा इतका काही उत्कर्ष होतो की त्याची आम्ही गणना करू शकत नाही. एकदा काय झालं, एक राजा नदीच्या किनारी फिरत होता आणि फिरता फिरता तिथे बघितलं त्यांनी एक बगळा नदीमध्ये आपली चोच टाकायचा, काहीतरी किडे काढायचा आणि तो असा घासायचा दगडावर, आपली चोच घासायचा. म्हणजे ते किडे इकडे तिकडे अडकलेले ते चोचीतून समोर घेऊन खायचा. आता हे साधू होते. साधूंचं निरीक्षण खूप छान असतं. साधूंचं निरीक्षण आणि साधू सहज बोलून गेले. घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है वो बात तो मैंने जानी. तर ते रायमिंग वर्ड्स वाटले या राजाला. काय म्हणाला तो साधू? घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है